खळबळजनक घटना बार्शी तालुक्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट। बार्शी तालुक्यातील सासुरे गावात सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तस्लीम आदिल सय्यद वय 36 वर्ष असे मृत विवाहितेचे नाव आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत तस्लीम सय्यद यांचे दीर युनुस इब्राहिम सय्यद राहणार शाहूनगर वैराग यांनी वैराग पोलिसात या घटनेची माहिती दिली। युनुस सय्यद हे सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या मोटरसायकलवरून सासुरे येथे घरी गेले होते। त्यांची भावजय तस्लीम यांनी त्यांची मुलगी आलिया हिला शेळगाव येथील शाळेत सोडण्यात सांगितले। युनुस यांनी आलियाला शाळेत सोडले आणि वैराग येथील कामे आटपून ते परत दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सासुरे येथील घरी आले। घरी आल्यावर त्यांची पुतणी आलिया हिचा शाळा सुटल्याचा फोन आला। त्यावेळी त्यांची भावजय तस्लीम घरी दिसली नाही। त्यामुळे युनुस सय्यद यांनी जुन्या घरातील दरवाजा उघडून पाहिले। जुन्या घरातील माळवदाच्या सराच्या फट्टीतून काळ्या रंगाच्या दोरीने गळफास घेऊन तस्लीम सय्यद त्यांना लोंबकळत अवस्थेत दिसल्या। हा प्रकार पाहताच युनुस सय्यद यांनी तातडीने आसिफ अब्दुल गनी पटेल आणि त्यांचे भाऊ आदिल इब्राहिम सय्यद यांना फोन करून ही माहिती दिली। 11 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून युनुस सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजण्याच्या वेळेत तस्लीम आदिल सय्यद यांनी माळवदाच्या घरातील सराला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमागे नेमके कारण काय आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही। मृत महिलेचे दीर यांनी या प्रकरणी कोणाविरुद्धही कसल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे। वैराग पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे।